शहरातील प्रत्येक घरावर आता महापालिकेच्या वतीने QR कोड लावण्यात येत आहे। कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यातील कर्मचारी कचरा गाडीत टाकल्यानंतर हा QR कोड स्कॅन करणार आहे। त्यामुळे आता घंटा गाड्यांना वेळ पाळावी लागणार आहे। शहरातून रोज सुमारे 300 टन कचरा उचलला जातो। या कचऱ्याच्या वजनावर मक्तेदाराचे बिल काढले जाते। अनेकदा गोळा केलेला कचरा आणि नोंदीमध्ये तफावती आढळून आल्याचे आरोप झाले। त्यावर आता तोडगा काढण्यात आला आहे। घंटा गाड्यांच्या माध्यमातून शहरातील किती घरे किंवा व्यावसायिक आस्थापनांमधून कचरा उचलला गेला याची माहिती महापालिकेस मिळणार आहे। तसेच घंटागाडी एखाद्या परिसरात गेली की नाही हे देखील कळणार आहे। अस्वच्छता व कचरा यामुळे रोगराई तसेच दुर्गंधी तसेच प्रदूषणयुक्त वातावरणाची निर्मिती होते। त्यामुळे मानवाचे आरोग्य तसेच सामाजिक जीवनावर त्याचा परिणाम होतो। या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवली आहे। या अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान शहरातील मालमत्तांवर अर्थात घरोघरी विशिष्ट कोड अर्थात QR कोडची प्लेट लावली जात आहे। या प्लेटमुळे कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांद्वारे कचरा केव्हा संकलित करण्यात आला हे दिसणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।